आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महापासच्या बातम्या। वेषांतर करून आणि नाव बदलून दिल्लीत गेल्याचा आरोप खोटा। अजित पवारांकडून आरोपांचं खंडन। वेश बदलून दिल्लीत गेलो असेल तर संसदेनं तपासावं, पवारांचं वक्तव्य। वेषांतराचा आरोप सिद्ध झाला तर मी राजकारण सोडेन, अजित पवारांचं वक्तव्य। तर आरोप सिद्ध नाही केले तर राजकीय संन्यास घ्या, आरोप करणाऱ्यांना अजित पवारांचं आव्हान। जय मालोकार अजित पवार गटात येणार होता, मनसेतून अजितदादा गटात येणार असल्यानं मालोकारवर दबाव आणला। जय मालोकारच्या मृत्यूवरून अमोल मिटकरींचे मनसे नेत्यांवर गंभीर आरोप। अमोल मिटकरींच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक। मुंबईत येताना सांगून ये, तुझा मानखुर्दमध्येच समाचार घेणार। मानखुर्दमध्ये मनसेचा अमोल मिटकरींना बॅनरमधून इशारा। वाचाळवीरांची संख्या जास्त वाढलीय, मिटकरींवर झालेल्या हल्ला प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी महायुतीत चर्चा। सिटिंग जागांवर मेरिटनं पुढे असलेल्या उमेदवारांनाही संधी मिळेल, महायुतीमधील जागा वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया। माझ्या घरावर ईडी कधीही छापा टाकू शकते, ईडीतील सूत्रांनी मला सांगितलंय। दोघांपैकी एकाला माझं संसदेतील भाषण आवडलं नाही, भाषणामुळेच माझ्यावर कारवाई होऊ शकते, राहुल गांधींचा खळबळजनक दावा। सरकार विरोधात बोलतोय म्हणून आमच्यावर हल्ले होऊ शकतात, राहुल गांधींसह आम्हाला पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागेल, संजय राऊतांचा आरोप। राज्यात घटनाबाह्य सरकार, गुंडगिरीला पोषणारं सरकार। राज्यातील गुंडगिरीचं नियंत्रण दिल्ली गुजरातमधून होतंय, मिटकरी आव्हाडांवर झालेल्या हल्ल्यावरून राऊतांची टीका। शरद पवारांची आधीपासूनच पक्ष फोडणं, लोकांना पाडणं अशी रणनीती। शरद पवारांकडूनच अजितदादा आणि आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो। शरद पवारांनी आता घरफोडीचा कार्यक्रम सुरू केलाय, धर्मराव बाबा आत्राम यांची टीका। मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीत संथ गतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप। मुंबई उपनगर ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर, ठाकरेंवर कारवाईबाबतचा निर्णय पुढच्या आठवड्यात, सूत्रांची माहिती। पुण्यात उद्या ठाकरे गटाचा मेळावा, उद्धव ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार, जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार। मेळाव्यादरम्यान ठाकरे गटाकडून बॅनरबाजी। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींना मतदारसंघात विरोध, एका बैठकीत स्थानिकांनी सिद्दीकींच्या हातातून माईक हिसकावला। मतदारसंघातील नागरिकांचा झिशान सिद्दीकींवर आरोप। सर्व पक्षांआधी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा, तेच उमेदवार जाहीर करतील। जागा वाटपावर उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। मनसे पुणे शहरातल्या 8ही विधानसभा मतदारसंघ लढवणार, राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना। संभाजीराजे छत्रपतींवर एकेरी बोलणं हा राजघराण्याचा अपमान, संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। निवडणूक आल्यानं लाडकी बहीण आठवली, 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही, संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। नाट्य निर्मात्याच्या फसवणूक प्रकरणी पुणे कोर्टाकडून जरांगें विरोधातील अटक वॉरंट रद्द, बोलताना काळजी घेण्याची कोर्टाकडून जरांगेंना समज। नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक, फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच व्यासपीठावर, चंद्रशेखर बावनकुळे यांचीही बैठकीला उपस्थिती। नालासोपारा विधानसभा मतदारसंघावर भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा, लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलं मताधिक्य मिळाल्यानं विधानसभेत हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची विधानसभा प्रमुख राजन नाईक यांची मागणी। नांदेड लोकसभेतून पराभूत झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांची लोहा कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू, नांदेडमध्ये बहीण भावाची लढत रंगण्याची शक्यता। साताऱ्यातल्या मायणी येथे हिम्मत देशमुख यांच्या घरी ईडीचं पथक, मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणासंबंधी हिम्मत देशमुखांचा सहभाग आहे की नाही याविषयीचा तपास सुरू। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार, 60,000 महिलांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था। मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेलाय, मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची गरज, राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात दावा।
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरता काँग्रेस पक्षाकडून 4 सदस्यीय छाननी समिती स्थापन. समितीच्या शिफारसीनुसार संसदीय मंडळाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार. दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता. परदेशात पळून गेल्याचीही शक्यता. बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल. पुणे सत्र न्यायालय आज जामिनावर निकाल देणार. मनोरमा खेडकर या पूजा खेडकरची आई. पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलद गतीने न्यायालयात चालवावे, न्यायालयाकडे मागणी करणार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मागणी. कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात होर्डिंग पडल्याची घटना. 4 ते 5 गाड्या होर्डिंग खाली अडकल्या. 2 जण जखमी झाल्याची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आज होणारी पोलीस भरती रद्द. मनुष्यबळाचं कारण देत पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली. भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 59,718 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले. 30 सेंटीमीटरने हे दरवाजे उघडण्यात आले. नदीपात्रात 3,257 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू. अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयातून हॅकिंग करून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार. शासनाच्या वेबसाईटवरून 3 जणांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं उघड. समृद्धी महामार्गाचा 4था टप्पा महिन्याभरातच सुरू होणार. पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती. तर सप्टेंबरपर्यंत 4था टप्पा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता.